नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण आपल्या बाप्पांसाठी अगदी मऊसूद आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे उकडीचे मोदक लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि एकदम आवडीने खातात। चला तर पटकन उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी मंद आचेवरती कढई गरम करून घेतली। आता लगेचच आपण यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊयात। मी इथे साजूक तुपाचा वापर केला। तूप छान वितळलं की त्यामध्ये मी इथे 1.5 कप ओला नारळाचा चव घेतला, तो आपण या तुपामध्ये घालून घेऊया। आता याला साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचं, जेणेकरून यामधला ओलेपणा जो असला तो निघून जाईल। 1 मिनिटभर परतून झालं की यामधला ओलसरपणा जो होता तो निघून गेला। आता लगेचच आपण यामध्ये 1 कप गूळ टाकून घ्यायचा। गूळ मी इथे बारीक कापून घेतलाय सुरीने आणि गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता। गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला सतत हलवत त्याला असंच परतून घ्यायचंय। साधारण 1 ते 1.5 मिनिटांमध्ये इथे आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे। आता लगेचच आपण यामध्ये कापलेले बदाम टाकून घेऊया आणि 1 चमचा मगज आणि थोडंसं जायफळ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बदाम आणि मगज ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। तुम्हाला जे पण ड्रायफ्रुट्स आवडत असतील ना ते यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। इथे आपल्याला पूर्ण प्रोसिजर मंद आचेवरतीच करायची आहे। व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर आपल्याला इथे गॅस बंद केल्यावरच टाकायची, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो। सारण आपलं इथे तयार झालं। इथे मला साधारण 4 ते 5 मिनिटं लागले मिश्रण तयार करायला। आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला तांदूळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची। तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवरती कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला याच कपाने 2 कप पाणी घालून घ्यायचं। नंतर यामध्ये 2 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं। पाण्याला उकळ आला की ज्या कपाने आपण 2 कप पाणी घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला 2 कप तांदूळाची पिठी यामध्ये घालून घ्यायची। मी इथे राशनच्या तांदूळाचाच वापर केलेला आहे। पहिले मी तांदूळ धुवून घेतले, थोडे फॅनखाली सुकवले आणि दळून आणले। तुम्ही इथे कोणत्या पण तांदूळाचा वापर करू शकता, नाहीतर बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड तांदूळाच्या पिठाचाही तुम्ही वापर करू शकता। आता गॅस कमी करायचा आणि तांदूळाच्या पिठाला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी वाफ करून घ्यायची। साधारण 15 मिनिटांनंतर आपल्या तांदूळाच्या उकडला चांगली वाफ बसलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊया। आता गरम असतानाच आपल्याला हाताच्या साहाय्याने ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। जर तुमच्या हाताला खूप गरम लागत असेल, सोचवत नसेल तर एखादी वाटी किंवा तांब्याच्या बुडाने याला व्यवस्थित दाबून तुम्ही पीठ मळू शकता। हे बघा, मी दाखवते त्या पद्धतीने पिठाला चांगलं चोळून नरम करून घ्यायचंय। हे पीठ जरी आता तुम्हाला कोरडं वाटत असेल पण याला चांगलं चोळून घेतलं की याचा नरम गोळा तयार होतो। तुम्ही पाहू शकता याचा छान नरम गोळा तयार झाला आहे। यातला अर्धा गोळा तोडून आपण एका भांड्यामध्ये याला झाकून ठेवू, जेणेकरून आपलं पीठ थंड होणार नाही। आता ह्या पिठाचे मोदक करून घेऊ। आता ज्या पिठाचे आपल्याला मोदक करायचं आहे त्याला व्यवस्थित परत एकदा चोळून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ छान नरम तयार होतं। आता पीठ चोळून झाल्यानंतर मी तुम्हाला 3 पद्धत दाखवणार आहे मोदक करण्याची। पहिली पद्धत म्हणजे मी साच्याने मोदक करून दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपण साच्याला बंद करून घेऊ आणि याला मधून तूप लावायचंय। साच्याला व्यवस्थित मधून तूप लावून झालं की पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपण यामध्ये साच्यामध्ये भरून घ्यायचा। नंतर बोटाच्या साहाय्याने पिठाला व्यवस्थित सगळीकडनं दाबून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मोदकाला सगळीकडनं छान आकार येतो किंवा कळ्या पडतात। आता आपण जे सारण बनवलं होतं
त्यामधला आपण छोटासा गोळा घेऊन याला गोल 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 आकार द्यायचा आणि त्यामध्ये साच्यामध्ये भरायचा, असा वरतीपर्यंत भरायचा आणि यामध्ये छोटासा पिठाचा गोळा घेऊन मागच्या साईडने दाबून भरून घ्यायचा, व्यवस्थित याला प्रेस करायचं। मी दाखवते त्या पद्धतीने दाबून घेतल्यानंतर आता आपण साच्याला उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपला किती छान मोदक तयार झाला इथे। त्याच्या आट्याही खूप सुंदर उमटल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ही पहिली पद्धत झाली, आता मी तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवते। पिठाचा गोळा तोडून हाताला तूप लावून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा। अगोदर गोळ्याला दाबून घ्यायचं आणि याला गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला हाताच्या साहाय्याने याची वाटीसारखी पारी करून घ्यायची। पारी करताना जरी हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं। आता आपली इथे पारी करून झालेली आहे। आपण आता याला कळ्या पाडून घ्यायच्या। हे बघा, दोन्ही बोटांच्या मध्ये कळीला दाबत दाबत पुढे जायचंय। मी दाखवते त्या पद्धतीने अगदी अलगद हाताने कळ्या पाडायच्या आहे। कळ्या पाडताना जरी तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर मधून मधून तुम्ही बोटांना तूप लावून घेऊ शकता। हे बघा, आपल्या इथे सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात। सारण भरून झाल्यानंतर आपल्याला याच्या कळ्या जमा करत करत जवळ आणायच्या आहेत। मी दाखवते त्या पद्धतीने जमा करत करत आल्यानंतर याचं असं टोक बंद करून घ्यायचं, म्हणजे छान असा आपला इथे मोदक तयार होतो। हे बघा, आपला इथं दुसऱ्या पद्धतीचाही मोदक तयार झाला। याच्या कळ्याही देखील खूप सुंदर उमटल्या आहेत। तुम्हाला इथे तिसऱ्या पण पद्धतीचा मोदक बनवून दाखवते। आपण जो पहिला मोदक बनवला होता ना, त्याच पद्धतीसारखी ही पद्धत आहे, फक्त पहिल्या मोदकच्या बारीक कळ्या होत्या आणि ह्या मोदकच्या जाड कळ्या आहेत। चला तर मोदक बनवून घेऊयात। साच्याला थोडं तूप लावून घेऊ आणि यामधला पिठाचा गोळा थोडासा आपण यामध्ये भरून घेऊ आणि याला सगळीकडनं बोट ठेवून दाबून घ्यायचं सगळीकडनं, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। आता यामध्ये सारण भरून घेऊयात। सारण भरल्यानंतर यावरती छोटासा पिठाचा गोळा लावून याला व्यवस्थित दाबून घेऊ। आता साचा उघडून बघू। वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक तयार झाला इथे। तुम्हाला कोणत्या पद्धतीचा मोदक सोपा वाटला? जो तुम्हाला सोपा वाटला असेल तो तुम्ही करा। मला तर पहिल्याच पद्धतीचा मोदक सोपा वाटला, म्हणून मी सर्व मोदक तसेच करणार आहेत। आपले इथे सर्व मोदक बनवून तयार झालेत। मी इथे पूर्ण 21 मोदक केलेले आहेत। तेवढ्या पिठाचे माझे 21 मोदक झाले। अजून मी तो अर्धा गोळा बाजूला ठेवला आहे, तो त्याचे मी नंतर बनवणार आहे। आपण या सर्व मोदकांना दूध लावून घेऊयात। दूध लावल्याने काय होतं की आपल्या मोदकांना छान शाईन येते आणि वाफवल्यानंतर कुठेही उलत नाही। आता आपण यावरती सुंदर दिसण्यासाठी एक केसर लावून घेऊ आणि केशर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल। आता माझे इथे सर्व मोदकांना केसर लावून झालंय। इथे मी स्टीलची चाळणी घेतली आणि त्यावरती केळीचं पान ठेवलंय आणि त्यावरती मोदक ठेवून घेतले। आता लगेच आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे, त्यासाठी मी इथे पहिलेच कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं। आता कढईमधलं पाणी छान उकळलंय। आता त्यावरती आपण ही मोदकची चाळणी ठेवून द्यायची आणि ही चाळणी कढईवर व्यवस्थित परफेक्ट बसते। आता यावरती आपल्याला जे ताट याच्यावर व्यवस्थित बसेल ते झाकण आपल्याला ठेवून द्यायचे। जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। आता याला आपल्याला मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचे। साधारण 15 मिनिटांनंतर आता आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता आपले मोदक छान वाफले गेलेत। तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत आणि सॉफ्ट झालेले आहे मोदक।
आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे। आता हे मोदक आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आपले इथे सर्व उकडीचे मोदक बनून तयार झालेत। मी तुम्हाला इथे एक तोडून पण दाखवते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि एकदम मऊसूत असे मोदक आपले इथे तयार झालेत। यावरती जर तुम्ही साजूक तूप टाकून खाल्ला मोदक तर खाण्यासाठी म्हणाल तर अप्रतिम लागतो। तर अशा पद्धतीने आज आपण उकडीचे मोदक बनवले। तुम्हाला जर आजचे उकडीचे मोदक आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।